अभिजित बिचुकले, माफ करा, डॉक्टर अभिजित बिचुकले सध्या आपल्या सोबत आहेत. अर्थातच त्यांना आता डॉक्टरेट ही डिग्री मिळालेली आहे. नेमकी ही डिग्री त्यांना कुठून मिळाली, कोणत्या युनिव्हर्सिटीची आहे आणि कशाबद्दल त्यांना मिळाली आहे हे आपण त्यांनाच विचारणार आहोत. पहिले तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कुठून मिळाली खरं तर ही डिग्री? आभार आहे तुमचा सर्वांचा. मॅजिक रेकॉर्ड्स युनिव्हर्सिटी आहे, आर्ट आणि एंटरटेनमेंट, त्यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला ही डिग्री देऊ केली. गेल्या शनिवारी हा कार्यक्रम फरीदाबाद दिल्ली इथे झाला आणि कला क्षेत्रातलं जे काही योगदान त्यांच्या नजरेमध्ये आपलं आलेलं आहे त्याच्या अनुषंगानं बिग बॉसमधलं कार्य, सामाजिक कार्य ह्याचा संपूर्ण परिपाक करून त्यांनी आपल्याला हे दिलं असं त्यांनी आपल्याला सांगितलं आणि हे मी मीडिया पर्सन्सला सांगितलं. बरं, या डिग्रीचा आता सर्वसामान्य लोकांना काय फायदा होणार आहे? कारण आतापर्यंत आम्ही बघितलंय तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहात, कवी म्हणून, गायक म्हणून, कलाकार म्हणून, राजकारणी म्हणून तुमचं मोठं काम सुद्धा आहे सर, म्हणजे सामाजिक काम सुद्धा मोठं आहे. कसा फायदा होणार आहे? मला या गोष्टींच्या अनुषंगाने एवढं सांगायचं आहे की आज युनिव्हर्सिटीज आपल्या कामाची दखल घेत आहेत, पण ज्यांच्यासाठी आपण निवडणुकांना उभं राहतो ती लोकशाही लोकांनी चालवायची. आता त्यांनी मला मतदान करून एकदा खासदार म्हणून त्या ठिकाणी मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून निवडून द्यावं, कारण 20 वर्षात मी तुमच्यासाठी निवडणुका लढतोय. संविधान जिवंत राहिलं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेबांचे त्या ठिकाणी विचार जिवंत राहिले पाहिजेत. सर्वसमावेशक असलेलं आमचं राष्ट्र भारत हे राष्ट्र पुढे गेलं पाहिजे. लक्षात घ्या, हे तुम्ही पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहात लोकसभेची? 100%. आता काय करायचं, जोपर्यंत आपण आपली उमेद अजून कायम आहे आणि 65, 80, 82 वर्षांची उमेद जर कायम असेल तर माझी 40शीतली उमेद मला दाखवावीच लागेल लोकांना आणि लोकांसाठीच लढतोय मी. ज्या दिवशी खऱ्या अर्थानं माझा विजय होईल त्या दिवशी महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं कल्याण होईल. आता ह्यांचीच पोरं येत आहेत, ह्यांचीच नातवं येत आहेत, ह्यांच्याच बायका येत आहेत. मग आमची जी पत्नी आहे ती महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून मी दाखवणार. मला येणारे 6 महिने आहेत ना साहेब, बघा तुम्ही मी काय काय आता मेरे कितने गुल खिलेंगे ना आने वाले दिनों में मैं बताऊंगा. कुठून लढणार आहेत काय? या संदर्भामध्ये येणाऱ्या गुरुवारी सरासरी आपण बोलूया. गणेश चतुर्थीला माझी उमेदवारी फायनल निश्चित. हिंट देतो, पुढच्या 1-2 महिन्यांसाठी बहुतेक मी पुण्यामध्ये दिसणार नाही. म्हणजे अर्थातच साताऱ्यातून तुम्ही लढणार आहे. समजणे वाले को इशारा काफी आहे. पण कुणाच्या विरोधात, कशा पद्धतीने प्रचारात? तिथं लढत जी आहे ती कायमस्वरूपी जर म्हटली तर बगल बच्चे आणि ते काही लोक येतात पक्षाची. गेल्या वेळा कोणतरी आले ते उदयनराजेंचा पराभव करून गेले, पण खरी लढत जी होती ना तिकडे ती छत्रपती उदयनराजे भोसले आमचे मोठे बंधू आणि अभिजित बिचुकलेच कंटिन्युअसली लढतात. दोघंच. मध्ये कित्येक पक्ष येतात आणि कितीतरी जातात, कितीतरी आले आणि कितीतरी गेले. फक्त एकच चमकले, डॉक्टर अभिजित बिचुकले. क्या बात आहे. पण आतापर्यंत तुम्ही जर बघितलं तर 4-5 निवडणुका तर नक्कीच लढलेल्या आहात. 5 निवडणुका लढताना आपली वयातली 20 वर्ष गेली साहेब. 20 वर्षानं मी पण यश कधीच मिळालं नाही हो. अहो हेच आहे ना, जनता आहे, काय करणार आहे. मी जर हेच 20 वर्ष नाटकांमध्ये काम केलं असतं, सिनेमांमध्ये मी मन लावून काम केलं असतं तर मी आज ऑस्कर विजेता झालो असतो. कारण त्यात मला त्यात माझ्या कामामध्ये जनतेची गरज लागली नसती ना. माझं मी ॲक्टिंग केली असती. बरोबर. हां, जितकं मन लावून मी राजकारण करतो ते सोडून कलाक्षेत्र, पण कलाक्षेत्रात नाव झालंच शेवटी ईश्वराला दया आली माझी आणि त्यांनी मला बिग बॉसमध्ये पाठवलं की म्हणे बाई तुला मी जन्माला घातलाय कशाला, कलेक्षेत्रासाठी, आणि तू समाजकार्यच करत फिरतोयस म्हणे इकडं. तुम्हाला कलाक्षेत्रात तर PhD आता मिळालीच आहे, डॉक्टरेट मिळालं आहे. हा बरं, पण आता साताऱ्यात पुन्हा एकदा तुम्ही निवडणूक लढणार आहात, परंतु आता आपण बघितलं की कसबा पोटनिवडणुकीत तुम्हाला फक्त 200च मतं मिळाली होती हो. मी याच्यावर नाही बोलू शकत. मग हाच प्रश्न तुम्ही शरद पवार साहेबांना विचारा जाऊन की त्यांचं घर कसं फुटलं. घर फुटलं त्यांचं, तशी मला मतं कमी पडतात. समान आहे ना, हे समान आहे. लोकशाहीमध्ये काहीही होऊ शकतं, इथं राजेशाही नाही. आणि राजेशाही असती तर मी माझा इंगा दाखवला असता, कारण गेल्या जन्मी मी राजाच होतो. जावा अध्यात्मात बघा, आध्यात्मिक गोष्टी सुद्धा मला कळतात. म्हणून तर आपलं राजेशाही जीवन आहे ना. आणि राजाच जनतेची कामं करू शकतो, नाहीतर मग 70,000 कोटींचा घोटाळा केला जातो सर्वसामान्य माणसांकडनं. अभिजित बिचुकले कोणाचं खात नाही, कोणाला पाणी सुद्धा देत नाही. जर मी पाणी न देता निवडून आलो ना तरी इतिहास होईल. कुठल्या पक्षात भिक्षात प्रयत्न करताय का? कारण अनेक नेत्यांचे दिल्ली वाऱ्याला वाढले तो.
इथून पुढं इतर पक्षांना माझ्यापर्यंत यावं लागेल. हे 4 महिन्यात मी माझं रंगवून रूप तुम्हाला दाखवणार आहे खऱ्या अर्थानं. बरं, म्हणजे तुम्हाला दिल्लीत जायची गरज नाही. पण सध्याच्या राजकारण ऐका ना, आम्ही मराठी शाळेमध्ये शिकलो होतो आणि इंग्लिश स्कूलसारख्या शाळेमध्ये मी शिकलो आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी. ती सोसायटी तशी म्हटली तर संघाची होती आणि आम्ही तिथले विद्यार्थी आहोत हे काही लोकांना माहिती नाही अजून. सांगायचा मुद्दा काय माहिती आहे का, आम्हाला लहानपणी एक धडा होता 7वीला, बोलावणं आल्याशिवाय नाही. म्हणून मी कुणाच्या दारात जात नाही, म्हणून मी खरा राजा आहे. उगाचच कुणाच्या तरी दारात तिकटांसाठी उभं राहायचं नाही. बोलावणं आल्याशिवाय नाही हा आम्हाला धडा होता. 7वीत शिकलोय म्हणून मी ताटमानेने जगतो. मग आता तयारी सुरू केली आहे का? कशा पद्धतीने प्रचार करणार आहात आणि सध्याच्या राजकारणाबाबत तुम्हाला काय वाटतं? ज्या पद्धतीने महाविकास आघाडी किंबहुना आपण बघतोय इतर भाजप, अजित पवार गट, त्यानंतर शिंदे गट एकत्र रस्सीखेच सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. हो का, राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जरी चालत असल्या तरी तत्वहीन राजकारण झालेलं आहे एवढंच मी बोलीन. फार मोठा शब्द आहे. तत्व कुणाला माहिती आहेत की नाही माहीत नाही, पण सगळ्या नीती माझ्या वाचून झाल्यात आणि मी आहे ना कृष्णनीतीतला आहे. हे उदाहरणच द्यायचं म्हटलं तर पवार साहेब, मी जगजाहीरपणे सांगतो, तुम्ही दाखवा. तुम्ही राजकारणातले पितामह भीष्म असाल तर अभिजित बिचुकले आता सारथी होण्याच्या लायकीचा कृष्ण झालाय. मी कृष्ण आहे आता राजकारणातला. परंतु दुसरीकडे भाजपकडून असं बोललं जातं की यावेळेस 400 पार, अर्थात म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा ते जवळपास 45 पर्यंत जातील असे प्रत्येक नेत्याकडून त्यांचे दावा केला जात आहे. तुमच्याकडून कुठं म्हणजे तुम्ही निवडूनच येताल असा दावा होत आहे का? म्हणजे दावा करायला काय हरकत नाही आहे. लोकांचं प्रेम आहे. आज तुम्ही पुण्यामध्ये बघता ना, जेव्हा मी येतो रोडवरती, काही माझ्या कामानिमित्त जरी मी रोडवरती जातो तर ह्याच्यात कुठं दुमत आहे का की माझ्याबरोबर कमीत कमी 25 ते 50 लोक जमतात लगेच एका कॉर्नरला सुद्धा. पण मत ऐका ना, हेच मला प्रश्न विचारायचा आहे, हे मतात का कन्वर्ट होत नाही? का होत नाही हो? ते त्यांना विचारा जाऊन. आता मी नाही बोलू शकत ना, मतदान ते करतायत. मी मतदान करतो कुणाला तर मला विचारायचा अधिकार आहे. मी जेव्हा लीडर असतो तेव्हा मी एखाद्याला जाऊन दम नाही देऊ शकत की तुम्हाला का नाही केलं, कारण ही लोकशाही आहे. कारण की त्यांना तुमचं कदाचित विजन आवडत नसेल, काहीतरी विजन नसेल. नाही नाही नाही, असं काही नाही आहे. फार गोष्टी असतात राजकारणामध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पैसा. खूप मोठा विषय आहे तो. तुमच्याकडे नाही. आपण 2 नंबर करत नाही. आपण काही TV शोमधनं पैसे कमवतो, ते पॅन कार्डवरती दिसतात. शेतीतनं काय उत्पन्न होतं ते आमचे आजोबा वगैरे आम्हाला पुरवतात. आणि मग कुठनं पैसा आणणार आहे? एका माणसाला तुम्ही मताला पैसे देताय, मटणं देताय, दारू देताय. दारू तर आम्ही देऊ शकत नाही. मी जे पित नाही ते लोकांनाही मी देणार नाही, पहिली गोष्ट. हां, राहिलं मटण, तेही मी खात नाही, मग तेही मी पुरवायचं. मला वाटतं तुम्ही बघितलंय, मला कायम व्हेज हॉटेलमध्ये बघता तुम्ही. नॉनव्हेज हॉटेलमध्ये मित्रांबरोबर बसतो मी. कधीपासून प्रचार सुरू करणार आहे आणि लोकांना काय सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला जास्त मतदान होईल? आतापर्यंत तुम्ही 200-250 पार गेलेले नाहीत कधीच. हे चुकीचं बोलू नका. ह्या 200-250च्या पाठीमागं सुद्धा मला असं वाटतं, मी पुण्याच्या कॉर्नरला उभा राहिलो तर 50 लोक फोटो काढा येतात. हे वोटिंग मशीनचं काही नाटक होतं ते काही नाहीच का? सांगा मला तुम्ही. मी तुम्हाला आत्ता माझ्याकडे एक न्यूज आहे मोठ्या चॅनलची कुठल्या तरी हिंदी, ती तुम्हाला आत्ता दाखवतो. आलं का लक्षामध्ये? काहीतरी झोल आहे नक्की बरं का. काहीतरी लोक असं म्हणतात काही नाही, तुम्ही हारता, मतदान कमी पडतं, मग नंतर तुम्ही असे आरोप करता. उदयनराजेंच्या विरोधामध्ये 12,762 मत आहेत आम्हाला. किती? आणि त्यावेळेला बिग बॉसमध्ये मी नव्हतो. बिग बॉसमध्ये नसताना 12,762 मतं आहेत. आणि ही 10 वर्षापूर्वी नाही, 15 वर्षापूर्वी आहेत. जर आज मी तिला ही मतं बघितली तर 1,00,000 मतं मला पडतील. ती 12,000, कारण मी साताऱ्यात परत निवडणूक लढलोच नव्हतो. आता मी बॅक इन ॲक्शन इन माय ओन लँड, मातृभूमीमध्ये चाललोय, माझ्या जन्मभूमीत सातारा. म्हणजे विजय नक्की आहे. तुमच्या तोंडात साखर पडो. आता तुम्ही कसं रिप्रेझेंट करणार आहात माझ्या गोष्टी लोकांपुढे मीडियातनं, त्याच्यावरती डिपेंड आहे. मीडिया सुद्धा आजकाल पैसेवाल्यांच्या बरोबरच राहतो का नाही हे सांगा बरं. आम्ही तुमच्याकडे आलो ना, आता तुम्ही म्हणले ना, आता तुम्ही माझ्याकडे आलाय ते डॉक्टरेटसाठी आलाय. हा, निवडणुकांमध्ये या असं रोज येणार ना. बस तुमच्या तोंडात साखर पडो. तर अभिजित बिचुकले यांना या ठिकाणी डॉक्टरेटची ही डिग्री देखील मिळाली आहे आणि ते आता पुन्हा एकदा लोकसभा ही साताऱ्यातून देखील लढणार आहेत. त्यांनी आत्ताच या ठिकाणी सांगितलेलं आहे, तशी तयारी देखील सुरू केलेली आहे.
त्यांना आता नक्की किती मतं पडतात, खरंच ते विजयाच्या जवळ जातात का पुन्हा एकदा जशा इतर निवडणुकांमध्ये त्यांना जवळजवळ 200, 250, 300 मतं पडलेली आहेत तसंच होणार आहे. 12,662 मतं पडलीत साताऱ्यामध्ये 15 वर्षापूर्वी. बघू काय विजय होतं. बघा ना, गुगल करा ना. प्रत्येक वेळेला आदित्यच्या इकडे चांगली मतं पडलीत. वरळीमध्ये किती पडली? हजारच्या वरती असतील की. बघा तुम्ही, गुगलला आहे सगळं. लोकसभेला मतदान किती असतो? लोकसभा नव्हती ती विधानसभा होती. विधानसभा पण मतदान होतं किती? हा, आणि आता ऐका ना, मी एकच गोष्ट बोलतो, मी लोकांना पाणी सुद्धा देत नाही जे फुकट असतं. हा, आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊयात. मात्र अशा पद्धतीने त्यांनी साताऱ्यातून लोकसभा ही लढणार अशी देखील या ठिकाणी घोषणा दिलेली आहे. आणि अशा पद्धतीने आता आपल्याला अभिजित बिचुकले पुन्हा एकदा साताऱ्यातील या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रचारधारक भेटतील. अनेक आरोप प्रत्यारोप त्यांच्यावर सुद्धा होतील. मात्र आता तरी त्यांना PhDची या डिग्री मिळालेली आहे, अर्थात ते डॉक्टरेट झालेले आहेत. याचा किती फायदा होतो, कशा पद्धतीने ते निवडणूक लढतात हे पाहणं उत्सुकतेचे असेल. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.